पेट्रोलसाठी 1-2 किलोमीटरच्या रांगा महाराष्ट्रात नेमकं अशी परिस्थिती का निर्माण झाली? महाराष्ट्रात सध्या पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे आणि परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक पेट्रोल पंप पूर्णपणे बंद पडले आहेत। कुठे 2-2 किलोमीटरच्या रांगा तर कुठे लोक रात्रभर गाड्या लावून नंबरची वाट पाहताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये तर एका नीट विद्यार्थ्याला पेट्रोल संपल्यामुळे तब्बल 3 किलोमीटर स्कूटी ढकलत घरी जावं लागलं। अभ्यास करायचा की पेट्रोलसाठी रांगेत उभं राहायचं असा सवाल त्या विद्यार्थ्यानं केला। जळगाव, वाशिम, बुलढाणा, अकोला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी कॅन आणि ड्रम घेऊन डिझेलसाठी रांगेत उभे आहेत। काही शेतकऱ्यांनी तर पेट्रोल पंपावरच रात्र काढली, कुणी ट्रॅक्टरवर झोपलं तर कुणी उपाशी पोटी नंबरची वाट पाहत बसलं। काही ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लावले आहेत तर काही पेट्रोल पंपावर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकांचा संताप आता उफाळून येऊ लागला असून पेट्रोल द्या नाहीतर पंप बंद करा अशा घोषणा दिल्या जात आहे। दरम्यान प्रशासनाकडून पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत आणि आता प्रश्न आणखीन किती गंभीर होणार आहे हा मोठा सवाल निर्माण झाला आहे।